तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आम्ही आज शेतात जायचं ठरवलं होतं. तर हे बघा, आम्ही शेतात निघालो आहे आणि हे रस्त्यातले शेत पण तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, असे हिरवं कंचगार झालेलं आहे शेतामध्ये. आता आम्ही सरळ चाललो आहे. आम्ही शेतामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आमच्या बाजूचं शेत तुम्ही बघू शकता, तिथे गहू लागलेला आहे. छान असं हिरवा झालेला आहे त्यांचा गहू बघा. आणि त्याला उंबया पण लागलेल्या आहेत. तर मी तुम्हाला उंबया पण दाखवणार आहे. हे बघा, उंबया लागलेल्या आहेत. यांचा गहू मोठा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही चाललो आमच्या शेताकडे. तर चला. हे बघा, छोटं असल्यावर असं असतं. हे वांग्याचे झाड आहे बघा. याला वांगे पण लागलेले आहे. छोटे वांगे मसाल्याचे. हे बघा, छान असे वांगे लागलेले आहे याला. आता आपण समोर जाऊ. आता मी माझ्या वावराकडे चाललेली आहे. आम्ही बाईकने आलो होतो. बाईक आम्ही रोडावरच ठेवली आणि तिथून पायदळ आलेलो आहोत, कारण की गाडी आतमध्ये येत नाही. आणि बाजूच्या शेतामध्ये पराठी पण लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, छान अशी पराठी लागलेली आहे. आता आलो आम्ही माझ्या शेतामध्ये. ती बघा, आमच्या शेतामधली झोपडी. हे आमचं वावर आहे. आता आपण समोर जाऊया. बाजूच्या शेतामध्ये पराठी लावलेली आहे. पराठी यांची छान झालेली आहे बघा. आता आपण समोर जाऊ. तर बघा, हे आमचे शेत आहे. छोट्या गहू लागलेले आहे आणि पाईप पण इथे ठेवलेले आहे पाणी द्यायसाठी. आता गव्हाला पाणी द्यायचं आहे आम्हाला, म्हणून पाईप टाकायसाठी आलो होतो. आणि तिथे आम्हाला दिसल्या थोडीशा शेंगा. तर आम्ही शेंगा पण तोडून घेतलेल्या होत्या. तर बघा, छान असे शेंगा लागलेले आहे. छान दाणे भरलेले आहे शेंगांमध्ये. आता मी शेंगा तोडायला सुरुवात करत आहे. तर तुम्ही पण या शेंगा तोडायला. तुम्हाला दाणे भात आवडतो का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. छान लागतो या शेंगाच्या दाण्यांचा भात. खूप सारे झाडं लागलेले होते. शेंगा तोडून झालेल्या आहे आमच्या. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर नंतरच्या व्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. पिशवी आमची शेंगांच्या याच्याने भरलेली आहे. आता आम्ही घरी जात आहोत. सो बाय. नंतरच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूया.